नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. आज जी बातमी आहे ती महाराष्ट्रातल्या राजकारणात एकामेकावर चिखलफेक करणाऱ्या नेत्यांबद्दल नसून, महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींवर कसा प्रकोप होतो, कसा त्यांच्यावर त्याचं दमन केलं जातं, त्याच्याबद्दल बोलणार आहे. पण त्या अगोदर काल आपण बी-व्ही-जी इंडिया लिमिटेड या ग्रुपने जो ॲग्रीमेंट केलं आणि एक काम घेतलं, त्यात कसं पेपर्स लागले ज्या कंपन्यांना होत्या, ती बातमी दिली. त्यानंतर बी-व्ही-जी ग्रुपकडून डॉक्टर शेळके यांनी मला टेलिफोनवर कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी मला सांगितलं, की हा 19 पासून कॉन्टॅक्ट होता आणि त्या फक्त टेक्निकल नावासाठी असतं आणि म्हणजे एका वर्षाचा जरी असलं तरी आम्ही त्याच्यात ट्रेंड होऊन जातो. पण त्यानंतर मी त्यांना 4 प्रश्न विचारले. त्याची उत्तरं ते देऊ शकले नाहीत. पण ते म्हणाले, "आमच्याकडे डॉक्युमेंट आहेत." आणि मी त्यांना सांगितलं, की "तुम्ही कृपा करून मला लगेच डॉक्युमेंट पाठवा. तुमची बाजू जर खरोखर चांगली असली, तर तुमची बाजू मांडायला आम्हाला काहीही हरकत नाही. कारण राष्ट्र महाराष्ट्र ही सुपारी जर्नलिझम करत नाही." परंतु महाराष्ट्राच्या अटॉर्नी जनरलनी सरकारी वकिलांनी क्लीन चिट कशी द्यावी, त्यांचं ओपिनियन मागावं, की हे कोर्टातल्या न्यायाधीशांनीच एखाद्या पूर्व रिटायर्ड न्यायाधीशाचं ओपिनियन घ्यायला पाहिजे होतं. अशा बरेचसे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची ते उत्तरं देऊ शकली नाहीत. ज्या कंपन्या बंद आहेत, जी कंपनी 5-5 वेळा आपलं नाव बदलते, त्या कंपनीच्या क्रेडिबिलिटी बद्दल जेव्हा प्रश्न विचारले, तेव्हा ते बोलले नाहीत. या मधात ह्या बातम्या जेव्हा प्रसिद्ध झाल्या, म्हणजे ही जी बातमी प्रसिद्ध झाली, महाराष्ट्रातल्या ज्या लोकांनी त्यांनी पाहिली, त्यानंतर माझ्याकडे अक्षरशः डॉक्युमेंट्सचं WhatsAppवर एक मोठी सीरीज झाली, की ती जर मी डॉक्युमेंट छापायला लागलो, तर मला वाटतं मला जवळ-जवळ ₹15,000-20,000 खर्च होईल. इतके डॉक्युमेंट्स माझ्याकडे आलेत. बऱ्याचशा कोर्टाच्या डिसिजन्स आल्या, ज्या बी-व्ही-जी ग्रुप बद्दल बरचसं काही सांगून जातात. पण पुन्हा मी सांगितलं, आम्ही सुपारी जर्नलिझम करत नाही. मी बी-व्ही-जी कडनं डॉक्टर शेळकेच्या त्या डॉक्युमेंट्सचं आणि त्यांच्याकडनं जो खुलासा आहे त्याची आतुरतेने वाट पाहतो. आणि त्यांना पण आपण जागा देऊ. ते काय म्हणतात तेही पाहू आणि त्याच्यावर काय प्रश्न उठतात हेही पाहू. काही रिटायर्ड सरकारी अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलं, की "साहेब, हा फक्त ग्रुपच नव्हे, याच्यात काही अधिकारी सुद्धा आहेत, ज्यांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलेलं आहे. त्या अधिकाऱ्यांचाही शोध घेऊ." कारण हे महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आहे, महाराष्ट्राची हेल्थ सेक्टरसाठी आहे आणि हेल्थ हे सुरक्षित सेक्टर आहे. आता ओरिजिनल बातमीसाठी, ज्या बातमीसाठी आज आपण इथे बसलो, गडचिरोलीमध्ये मागच्या 8 महिन्यापासून 70 गावातले आदिवासी आंदोलन करतायत आणि ते आंदोलन अ, जे आहे ते सूरजगड क्षेत्रामध्ये 6 आयर्न माइन, लोह अयस्क आयर्न मायनिंग साठी काही कंपन्यांना ते क्षेत्र अलॉट झालेलं आहे. आदिवासींचं म्हणणं आहे, की ते क्षेत्र अलॉट केल्यामुळे, तिथे खनन झाल्यामुळे आदिवासींच्या अधिकारांवर तिथे गदा येते. त्यामुळे ती संघर्ष समिती शांततेपूर्ण 8 महिन्यापासून संघर्ष करत होते. पण मला वाटतं तिथे जवळपास कुठल्यातरी एका पोलिस स्टेशनचं उद्घाटन करायचं होतं. तिथे एखादा व्ही-आय-पी येत असेल. त्यामुळे हे नको म्हणून जसं जरांगे पाटलाचं आंदोलन रात्रीतून पोलिसांनी गुंडाळण्याचा प्रयत्न केला. कारण त्याच जवळपास आपलं सरकार आपलं द्वार असं ते महाराष्ट्र सरकारचं जे नवीन दुकान चालू आहे, त्यासाठी ते येणार होते. त्यामुळे हे नको म्हणून त्यांनी ते केलं आणि हे आज ते गळ्यात पडलेलं आहे ते प्रकरण आणि ते केवढं मोठं झालं, की आज पूर्ण राज्य त्याच्याकडे पाहतंय, होतंय काय? म्हणजे शेवटी होणार काय या आरक्षण आणि यांच्या संघर्षाचं? तसंच हा आदिवासी सुद्धा मला वाटतं ते आदिवासी आंदोलन सुद्धा जबरदस्ती त्यांच्या 8 लोकांना तर त्यांनी पोलिसांनी अक्षरशः फ्रीज केलं म्हणजे चेक केलं आणि त्यांचे फोन जप्त केले आणि हेलिकॉप्टरमध्ये टाकून त्यांना दुसरीकडे घेऊन गेले. बाकी आंदोलनकाऱ्यांना ट्रकमध्ये भरून 20-21 ला घेऊन गेले. आणि मग तिथे त्यांच्या झोपड्या जाळल्या, त्यांचं ते तोडफोड केली असा आरोप आहे. असे व्हिडिओज मार्केटमध्ये आहेत असं ते म्हणतायत. मी पण आमची टीम जी आहे गडचिरोलीमध्ये त्यांना पण मी कॉन्टॅक्ट केला आणि पुन्हा सांगितलं सत्य काय आहे. पण एवढं नक्की पोलिसांनी पण स्टेटमेंट दिलं, की हे माओवादी त्यात ॲक्टिव्हिटी आम्हाला दिसत होती. आपल्या देशात हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. आदिवासी क्षेत्रात आदिवासींचं दमन होतंय म्हणून त्या आदिवासींचा उपयोग करत किंवा त्यांना मिसलीड करत एक सशस्त्र संघर्ष करण्यासाठी माओवादी त्यांचा उपयोग करतात आणि जे आदिवासी त्या माओवादींच्या ट्रॅपमध्ये येत नाहीत
ते जर आपल्या संघर्षासाठी लढले तर पोलीस त्यांना माओवादी असं एक छप्पा टाकून त्यांना अरेस्ट करतात. आपल्याकडे कितीतरी असे म्हणजे हिंदी फिल्म सुद्धा आलेले आहेत त्यात दाखवलं की ते माओवादी म्हणून कसं लोकांना अटक केलं जाते. सर्वोच्च न्यायालयापर्यंत काही काही लोकांना अटक झाली आणि त्यांना सर्वोच्च न्यायालयाने बेल आउट केलं आणि मग काही लोक सुटले पण शेवटी पडलं की ते सरकार विरुद्ध बोलत होते म्हणून धरून टाकून त्याला आता छत्तीसगडमध्ये हे फारच कॉमन आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सरकार आहे. पण तिथे पण हेच झालं. कोणा पत्रकारांनी काही सरकारला जास्त त्रास दिला किंवा जास्त प्रश्न विचारले त्याला नक्षली म्हणून आत्महत्या टाकायचा किंवा कोणी अधिकाऱ्यांनी काही केलं की त्याला नक्षल्यांसोबत कॉन्टॅक्ट होते म्हणून टाकून द्यायचं आणि तो वर्षानुवर्ष जेलमध्ये सडतो. हे प्रकार काही नवीन नाहीत. गडचिरोलीमध्ये सुद्धा या नेत्यांचा जी संघर्ष समिती आहे दम कोंडवाही बचाव संघर्ष समिती त्यांचं पण म्हणणं असंच आहे की कुठे ना कुठे मागे पुढे आमच्यावर हे नक्षल्यांचा ठप्पा लावलच आणि मग आता पोलीस सुद्धा म्हणतात की काही गावकऱ्यांची आमच्याकडे अशी कंप्लेंट होती की इथे नक्षली मुवमेंट आहेत आणि हे नक्षली लोक ज्याला हे करतात. प्रश्न असा आहे की ही जर तिथे म्हणजे या लोकांनी प्रेस क्लब ऑफ इंडियामध्ये येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली ते लोकांना सारखं जनसमर्थन मागतात. जर ह्या 6 आयरन माईन जवळ-जवळ 4684 हेक्टरमध्ये पसरलेल्या आहेत आणि इथे जेव्हा ज्या लोकांना अलॉट झाल्या त्या सरकारी मदतीनं तिथे खनन करणार. त्यासाठी पॅरामिलिटरी फोर्सेस आणि पोलीस हे सरकारची ती मदत घेतात. तेव्हा सरकार उद्योगपतींनाच मदत करतं की त्या ग्रामसभा झाली का? ती ग्रामसभा फक्त खानापुरती होती का? कुठेतरी एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी आणि विरोधी पार्टी आणि जे पक्ष आहेत महाराष्ट्रात, ठीक आहे तुम्ही त्या ऐकामेकांवर चिखल फेका, तुम्ही आता 10 ठिकाणी लढता. अहो पण जे आपल्या स्वतःच्या जीवनासाठी लढतायत, जे आपल्या जिवंत राहण्यासाठी संघर्ष करतायत, हे पण तुमचे मतदाता आहेत. ते पण मराठीच लोक आहेत. ते महाराष्ट्राचे मतदाता आहेत, ते महाराष्ट्राचे नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा आता मला वाटतं की एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी तिथे पाठवली पाहिजे आणि ती फॅक्ट फाइंडिंग कमिटी तिथे गेली त्या लोकांना भेटली पाहिजे. तिथे स्थिती काय आहे वस्तुस्थिती ही जाणून त्यांनी सुद्धा एक रिपोर्ट केला पाहिजे. ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन एक असोसिएशन आहे. आमचं पुण्याला हेडक्वार्टर आहे. मी त्याचा अध्यक्ष आहे. त्यामुळे मी सुद्धा आमचे जे महाराष्ट्राचे जे संयोजक आहेत संजय भोकरे, मी आजच त्यांना या कार्यक्रमानंतर बोलून सांगतो की पत्रकारांची तिथे टीम जावी आणि त्यांनी हे पाहावं, तिथले व्हिडिओज पाहावे आणि जे काय असेल ते सरकारसमोर आणावं. कारण आदिवासी तसेच मागासलेले आहेत. त्या भागात गडचिरोलीमध्ये खरोखरच डेव्हलपमेंट पण नाही. आणि अशा भागात जर कोणी आपल्या संरक्षणासाठी लढत असेल, आपल्या अधिकारांसाठी लढत असेल, तर त्याचं असं दमन करून चालणार नाही. मग ब्रिटिश पोलीस काय आणि भारतीय पोलीस काय किंवा महाराष्ट्र पोलीस काय आपल्याला स्वतंत्रता मिळाली काय? जर स्वतंत्रता मिळाली, जर आपल्या घटनेनेच त्यांना काही अधिकार दिले, तर त्या अधिकारांचं हनन कसं करावं? आणि आजकाल च्या बद्दल बोललं किंवा आदिवासींच्या बद्दल सहानुभूती दाखवली, की लगेच तुम्हाला अर्बन नक्सल बोललं जातं. लगेच तुमच्यावर आरोप लागतात तुमचं नक्सलिझम आहे. प्रश्न नक्सलिझमचा नाही. प्रश्न जिथे नक्सलिझम आहे तिथे नक्सली मारल्या जातात. जिथे नक्षल्यांचं एन्काउंटर होतं, तिथे कुठलाही भारतीय सभ्य नागरिक त्या नक्षली हत्यांचं किंवा त्या नक्षलवाद्यांचं कधीही समर्थन करणार नाही. पण नक्षलवाद्यांच्या नावाखाली जर तुम्ही गरीब आदिवासींचं जर तुम्ही शोषण करत असाल, तर मग कुठे ना कोणाला प्रश्न विचारायला पाहिजे. कारण ते गरीब आहेत, ते पाठीमागे आहेत. मात्र एका आदिवासीला राष्ट्रपती बनवलं किंवा एखाद्या आदिवासी महिलेला तुम्ही राष्ट्रपती बनवलं आणि ते राष्ट्रपती बनवल्याचं क्रेडिट घेऊन तुम्ही सगळ्या आदिवासींचं भलं करता असं नव्हे. किंवा एका आदिवासी महिलाला, संघर्षशील महिलाला आम्ही आदिवासी द्रौपदी मुर्मू जे आहेत, त्यांच्याबद्दल मला भयंकर आदर आहे. जो संघर्ष त्यांनी केला तो एक रोल मॉडेल आहे भारतीय स्त्रियांसमोर. त्यांना तुम्ही केलं तर मला त्या संघर्षाला सॅल्यूट करायचं आहे. ते आदिवासी आहेत, ठीक आहे, पण त्या संघर्षाला सॅल्यूट. त्या महिला आहे म्हणून त्याला सॅल्यूट. पण जर मग त्यांना जर केलं तर कमीत कमी मग बाकी आदिवासींना तुम्ही टाचेखाली रगडाल असं लायसन्सही तुम्हाला मिळालं नाही, हेही खरंच. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने यावर लक्ष घातलं पाहिजे आणि विदर्भातले गृहमंत्री आहेत, पूर्व मुख्यमंत्री, वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ते नागपूरलाच असतात. म्हणजे नागपूरमधनं ते विधानसभेत गेलेले आहेत. त्यामुळं गडचिरोली दूर नाही आणि तो गडचिरोली हा विदर्भाचा भाग असल्यामुळे कुठे ना कुठे त्यांच्याबद्दल त्यांना मनात एक प्रेम असायला हवं आणि त्यासाठी एवढं कमीत कमी व्हायला हवं, की हे जे आंदोलन पोलिसांनी बळजबरीने उचललेलं आहे किंवा तोडलेलं आहे, याच्यावर शहानिशा व्हावी. सर्वोच्च न्यायालयाने कितीतरी निर्णयांमध्ये हे सांगितलं, विरोध करायचा हा अधिकार सर्वसामान्य एक देशाच्या नागरिकाचा आहे.
तो अधिकार आहे त्याला विरोध करण्याचा जर कुठलं नाही. पण तो विरोध जर शांततापूर्ण असेल तर त्या विरोधाला मोडून टाकायचा आणि दडपण आणि एका पॉवर यूज करून किंवा पोलीस यूज करून दडपून टाकायचा. तो खरोखरच हा क्रिमिनल ऑफेन्स आहे. त्यामुळे याची शहानिशा व्हायला हवी. तिथे ग्रामसभा झाली का? ह्या माईन अलॉट झाल्या का? की फक्त कागदावर कानापुरती झाली? तिथल्या लोकांना अजूनही काही प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय निघू शकते? कुठेतरी वार्तालाप व्हायला हवं. सारखं पोलीस पाठवून जर तुम्ही केलं तर हे जरांगे पाटलासारखंच होईल. तिथे पण पोलीस जर गेले नसते आणि मग शेवटी होतं काय? जरांगे पाटलाच्या त्या पोलीस जो रवैया होता म्हणजे पोलिसांचा जो उद्देश होता आणि ज्याप्रमाणे पोलिसांनी तिथे काम केलं, तेव्हा त्यांना पनिशमेंट म्हणून तर तुम्ही साईडला टाकला आणि लगेच एक पुण्याला मोठी पोस्टिंग देता. याचा अर्थ सरकार हे करवत होतं का? सरकार जर त्या अधिकाऱ्याकडनं करवत असेल, तर मग अधिकाऱ्याला डेफिनेटली तुम्हाला पनिशमेंटच्या जागी मोठी पोस्टिंग द्यायला पाहिजे. तर गडचिरोलीलाही जे झालं, तिथं पोलीस अधिकारी दोषी आहेत का? आणि उद्या तुम्ही म्हणाल, "हो, दोषी दिसतात आम्हाला, आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेऊ." आणि मग तुम्ही त्यांना मोठं पोस्टिंग द्या. मग हे तुम्ही करवलं का उद्योगपतींच्या नावाखाली? शेवटी हे सरकार उद्योगपतींचं आहे, की दलित, शोषित, आदिवासींचं आहे? हे कमीत कमी आज यायला हवं. बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे मी ओपनिंग जरी त्या BVG ग्रुपबद्दल केलं, कारण त्या BVG ग्रुपचा फोन आला. मला वाटलं जे त्यांच्यातून माझ्यात वक्तव्य झालं ते जनतेसमोर आलं पाहिजे. कारण मग त्यांनी जर फ्रॉड केलं असं मी म्हटलं, तर मग त्यांनी त्यांचं म्हणणं काय हे सांगायला पाहिजे. मी अजूनही डॉक्युमेंटची वाट पाहतो आणि दुसरीकडे त्या आदिवासींच्या बद्दल जे झालं, त्याच्यावर कुठे ना कुठे सरकारला स्टँड घ्यायला हवं. आज इतकंच. पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.